ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही सोयाबीनची विक्री केलेली नाही आणि सोयाबीन साठवलेलं आहे, त्या शेतकरी बांधवांसाठी थोडीशी चांगली बातमी आहे, दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनचे बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत या आठवड्यामध्ये, म्हणजे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त आजपासून पुढे 10 दिवस म्हणजे जानेवारीच्या एंडपर्यंत किंवा 31 जानेवारी 2026 पर्यंत आमच्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळतील असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. तर त्याचंही उत्तर आपण या भागामध्ये बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला मी तुमची माफी मागतो, तब्येतीच्या कारणामुळे मागचे 15-20 दिवस थोडंसं गडबड झाली आणि रुटीनचं जे व्हिडिओ आपण टाकायचो ते मला टाकता आले नाही. येणाऱ्या काळात माझा प्रयत्न असेल की हे व्हिडिओ व्यवस्थित तुमच्यापर्यंत येतील. तत्पूर्वी चॅनलला जे नवीन आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की इथे हिरव्या बटनावर क्लिक करून ॲग्रोशिवारच्या लोगोवर तुम्ही चॅनल तातडीनं सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेणेकरून नवीन माहिती जेव्हा पडेल इथे वेबसाईटवर अपडेट होईल यूट्यूबवर, त्यावेळेस ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हा व्हिडिओ आपण 2 भागांमध्ये करणार आहोत. पहिल्या भागामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत आत्तापर्यंत सोयाबीनचे बाजारभाव किती वाढलेले आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती टक्के वाढलेले आहेत त्याचा आढावा घेऊ, की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की वाढीचा ट्रेंड कसा आहे आणि कुठल्या ठिकाणी जर घट असेल तर ती किती आहे. दुसरा भाग आपण बघणार आहोत जो तुमच्या जिव्हाळ्याचा आहे, की 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचे दर काय असणार आहेत आणि मग मी आता माझ्याकडे आहे तर मी विकायचा आहे की कसं आहे, या सगळे निर्णय तुम्हाला त्यामुळे घेता येतील. कुठलाही शेतमाल असो, आपण जेव्हा व्हिडिओ करतो मग ते सोयाबीन, कापूस, मका असेल नाही तर कांदा असेल, आता हरभरा आणि तुरीचे पण आपण करणार आहोत. हे विकायचं की ठेवायचं हे तुमच्या मनावर आहे. शेतमाल तुमचा आहे. आम्ही इथं डिस्क्लेमर दिलेलं आहे, त्यामुळे ॲग्रोशिवार कुणालाही शेतमाल विका किंवा ठेवा असा सल्ला देत नाही. या संदर्भातली जबाबदारी आपली राहील, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. चला तर बघूया. आज आहे 21 जानेवारी 2026, वार आहे बुधवार. तर माझ्याकडे 20 जानेवारी 2026 पर्यंतचे या आठवड्याचे बाजारभाव, म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवारपर्यंतचे. मागच्या आठवड्यात 9 ते 15 जानेवारीपर्यंत कसे होते, त्याच्या तुलनेत 16 ते 20 जानेवारीपर्यंत कसे आहेत, याच्यात काय बदल झाला ते आपण बघूया. अहिल्यानगरमध्ये 5.5% वाढ आहे. 4,890 वरनं 5,170 पर्यंत पोहोचले. अकोलामध्ये साधारण 6.2%, 6.25% वाढ आहे सोयाबीनच्या बाजारभावात या 3-4 दिवसामध्ये आणि 4762 वरनं 5,060 पर्यंत पोहोचले. अमरावतीमध्ये 5% वाढ आहे, साधारण 4,870 वरनं 5,100 पर्यंत पोहोचलेले आहेत. बीडमध्ये 4.25% वाढ आहे, 5,125 पर्यंत पोहोचलेले आहेत. आता मी फक्त वाढ हे वाचून दाखवतो, कारण तेवढा वेळ आपल्याकडे कमी आहे आणि व्हिडिओ मोठा होईल. चंद्रपूरमध्ये मात्र 2.5%, 2.5% घसरण होऊन 4600 रुपये बाजारभाव आहे. बुलढाण्यामध्ये 4,980 पर्यंत पोहोचले आहे, 6.4% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4,812 पर्यंत पोहोचले आहेत, इथे मात्र अवघ्या 0.5% वाढ आहे, पण वाढ आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,180 पर्यंत सोयाबीन पोहोचला आहे प्रति क्विंटल, इथे तब्बल 5.6% वाढ आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 4,100 आहे, इथे मात्र 11% घसरण आहे. धुळे आणि चंद्रपूर घसरण आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. हिंगोली जिल्ह्यामध्ये 5,004 रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहेत आणि इथे 3.5% वाढ आहे. त्यानंतर जालन्यामध्ये 5,160 आहे, इथे 3.2%, 3.25% वाढ आहे. जळगावमध्ये 5,070 पर्यंत पोहोचलेले आहेत, इथे 13% वाढ आहे. म्हणजे मागच्या वेळेस होते 4467 आणि इथे एकदम 5,000 पोहोचलेले आहेत. लातूरमध्ये 5,131,
मागच्या आठवड्यात होते 5,013. लातूरमध्ये जी वाढ झाली आहे ती अवघ्या 2.5% आहे, पण वाढ आहे. त्यामध्ये फार मोठी नसली तरी 2.5% किंवा ते स्टेबल आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं आहे की 5% वाढ किंवा घट असेल तर तिला फार घट किंवा वाढ मानलं जात नाही, ते स्टेबल किंवा स्थिर आहे असं समजावं. त्यामुळे आताचे जे बाजारभाव आहे ते थोडीशी किंवा अल्पशी वाढ घेऊन जर जिथं 5% आहे तिथं ते स्टेबल आहे असं समजावं. आता नागपूरचं झालं. नांदेडमध्ये 4,970, 4.6% वाढ आहे. नागपूरला 4,923, इथे 2.5% वाढ आहे. नंदुरबारचे बाजारभाव माझ्याकडे उपलब्ध नाहीत. नाशिकमध्ये 5,300पर्यंत पोहोचलेले आहेत, इथे 4.5% वाढ आहे. परभणीमध्ये 5,200, इथे तब्बल 8.25% वाढ आहे, इथे मात्र वाढ आहे बऱ्यापैकी. पुण्यामध्ये 5,225पर्यंत पोहोचले बाजारभाव, इथे 5% वाढ आहे. सांगलीचे मागच्या आठवड्याचे बाजारभाव होते 5,180, या आठवड्याचे उपलब्ध झाले नाहीत. साताऱ्यामध्ये पण 5,328पर्यंत पोहोचलेले आहेत, इथे वाढ घट काही नाही आहे तसे स्थिर आहे. मात्र इथे थोडे आकडेवारी अजून फारशी मिळालेली नाही आहे. सोलापूरमध्ये मात्र साधारण 7.5% वाढ आहे, 5,196 रुपये असे बाजारभाव सरासरी पोहोचलेले आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये 5,103 असे पोहोचले आहेत, 4.5% वाढ. वर्ध्यामध्ये 5% वाढ आहे, 4,330पर्यंत पोहोचलेले आहेत. यवतमाळमध्ये 5,278पर्यंत पोहोचलेले आहेत, इथे मात्र 12% वाढ आहे यवतमाळमध्ये, 4,715वरनं. आता सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता 4,800वरनं 5,018पर्यंत सोयाबीनचे बाजारभाव पोहोचलेले आहेत. सरासरी सगळ्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 200 रुपयांची वाढ आहे, दिसून येत आहे. आता हे जिल्ह्याचे त्या ठिकाणचे बाजारभाव आहे. शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आमच्याकडचा सोयाबीन गेला, आता याचा फायदा आडते साठेबाज आणि व्यापाऱ्यांना होईल. तर मान्य आहे तुमचं म्हणणं. आधी तुम्ही जो अनेकांनी पॅनिक सेल केला होता किंवा काहींनी गव्हर्नमेंटला जो विकला होता त्याचे पण हे दर किंवा त्यावेळेचे जे होते ते तुम्हाला कमी दरामध्ये विकावं लागलं. मात्र आता अजूनही काही शेतकऱ्यांनी साठवलेला असतो तर त्यांना याचा फायदा आहे. ज्यांना 31 तारखेपर्यंत विकायचं आहे तर त्यांनी आता या आठवड्यात विकणं योग्य असेल की 31पर्यंत विकणं योग्य असेल, त्याचे बाजारभाव बघूया. ते अगदी थोडक्यात सांगतो, काळजी करू नका. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जी सगळी माहिती आहे ती मी आवक आणि या सगळ्या गोष्टी वाचून दाखवणार नाही, मागे पण ती माहिती होती, पुढे मी सांगेन. अगदी थोडक्यामध्ये आता इथे काय केलं आहे की लातूर बाजार समिती आपण प्रमाण मानलेली आहे. 2025-26च्या हंगामासाठी MSP किंवा किमान आधारभूत किंमत जी आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल आहे. आणि आता तुम्ही बघितलं की सरासरी दर जे आहे ते 2-3 बाजार समित्यांमध्ये, म्हणजे नाशिक असेल किंवा आणखी 1-2 बाजार समिती आहे, तिथे 5,300पर्यंत ते पोचलेले आहेत. पण तेवढं सोडलं तर हमी भावापर्यंत सोयाबीन गेलेला नाही. काही ठिकाणी 6,000, 7,000 अशा बातम्या देत आहेत आणि या बातम्या तिथे फक्त एखादं वक्कल, एखादं नग, एखादा क्विंटल असंच असतं. त्यामुळे अशा व्हायरल पावत्यांवर किंवा काही बातम्या ज्या चुकीच्या आहेत की ज्यांना त्यातलं काहीच कळत नाही आणि ते सांगतात की सोयाबीन 7,000 झाला, विश्वास ठेवू नका. तुमच्या सतसत विवेकबुद्धीनं निर्णय घ्यायचा आहे विक्रीच्या संदर्भातला. 5,000 ते 5,500 याच दरम्यान सोयाबीनचे दर आहेत महाराष्ट्राची सरासरी. आता जानेवारी 23मध्ये 5,393 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते. जानेवारी 24मध्ये 4,650 रुपये प्रति क्विंटल होते आणि आता जानेवारी 25मध्ये जे होते ते 4,125 रुपये प्रति क्विंटल असे होते. मागच्या वर्षी ते खूपच कमी होते, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र चांगले राहणार आहेत, थोडाफार फरक पडणार आहे. आता स्मार्ट प्रकल्प जो आहे कृषी विभागाचा, त्यांचा पुण्यामध्ये बाजार माहिती व्यवस्थापन आणि जोखीम बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन असा कक्ष आहे. यांनी जो अंदाज, तिथले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जो अंदाज व्यक्त केला आहे 31 जानेवारीपर्यंतचा, तो काय आहे तर 31 जानेवारी 2026पर्यंत सोयाबीनचे FAQ ग्रेडच्या
चांगल्या क्वालिटीच्या सोयाबीनचे बाजारभाव लातूर बाजार समितीमध्ये संभाव्य काय राहतील? 4,310 ते 4,750 रुपये प्रति क्विंटल राहतील. हा व्हिडिओ मला टाकायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल माफी मागतो. पण साधारण अशा याच्यामध्ये आहे, तुम्हाला हमी भावापेक्षा 400 ते 500 रुपये बाजारभाव सरासरी कमी मिळू शकतात. काही ठिकाणी हमी भावापेक्षा 1,000 रुपयांनी कमी मिळू शकतात. या संदर्भात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि कृषी अभ्यासक, कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ माननीय श्री विजयभाई जावंदिया यांचे आपण 2-3 व्हिडिओ केलेले आहे आणि त्यांनी आधी या संदर्भात ऑलरेडी इशारा दिलेला आहे. तर त्यातून तुम्हाला काही आधीचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला मार्गदर्शन होईल. पण आता ज्यांनी सोयाबीन विकलेला नाही त्यांच्यासाठी हा सगळा व्हिडिओ आहे. थोडासा बोलण्यामध्ये जरा उशीर झाला, त्याबद्दल माफी मागतो. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचा किंवा तुम्हाला काय बाजारभाव मिळतो आहे, कुठल्या बाजार समितीत तुम्ही तो विकला किंवा कुठल्या बाजारात किंवा व्यापाऱ्याला, खाजगी व्यापाऱ्याला दिला आणि तुम्हाला काय बाजारभाव मिळाला सोयाबीनला, कुठल्या जिल्ह्यामध्ये, ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा, जेणेकरून त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला उपयोग होईल. जोडून राहा. धन्यवाद.